क्रमांक 51 ए चा 2/5 भाग आणि बी चा 3/4 भाग बरोबर आहे, तर ए व बी चे गुणोत्तर मध्ये बरोबर आहे म्हणते. म्हणजेच लक्षात घ्या, इथं 2/5 ए चा 2/5 भाग बराबर बी चा 3/4 भाग हे बरोबर आहे. मग पहा, आता आपल्याला बरोबर करासाठी काय करावं लागेल, 5 आणि 4 याचा काय काढला आपल्याला लसावी, तर 5 आणि 4 याचा लसावी किती होती 20. याला आपण गुणून देऊ, म्हणजे ए गुणेला 2/5 गुणेला 20 बरोबर बी गुणेला 3/4 गुणेला 20. 5 चोक 20 म्हणजे 4 दुनी 8 म्हणजे ए गुणेला 8 बरोबर इथं 4 पंचे 20 5 त्रिक 15 म्हणजे बी बरोबर बी गुणेला किती आला 15. आता इथं या ठिकाणी काय होत असते ना, बरोबरचं चिन्ह आहे, तर ए ची किंमत हे बी होणार आणि बी ची किंमत हे ए होणार. म्हणजेच ए बरोबर येणार 15 आणि बी बरोबर येणार 8, म्हणजेच गुणोत्तर येणार 15 यास 8. म्हणून पर्याय क्रमांक 4 15 यास 8. प्रश्न क्रमांक 52 म्हणते 20 घड्याळे 4,920 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळींच्या खरेदी इतका नफा झाला, तर प्रत्येक घड्याळीची खरेदी किंमत किती पहा. आता इथं आपल्याला नफ्याचं सूत्र माहित पाहिजे, तर नफा बरोबर असते विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ठीक आहे, हे नफ्याचं सूत्र झालं. तर 20 घड्याळ विकल्यानंतर 4 घड्याळच्या खरेदी किंमतीचा नफा झाला, म्हणजेच म्हणण्याचा अर्थ असा होणार का तो 20 घड्याळ काय करणार, जेव्हा त्याने 20 घड्याळ खरेदी केली तेव्हाच तो काय करणार 20 घड्याळ या ठिकाणी विकणार. मग त्याला 20 घड्याळ विकल्यानंतर त्याला काय झालं, 4 घड्याळच्या खरेदी किमतीवर नफा झाला. नफा तर झाला, पण कसा झाला, खरेदी किमतीवर नफा झाला, म्हणजे खरेदी किंमत इथं आली. मग आता काय करा, तुम्हाला खरेदी किंमत जोडा ना. मग हे -20 खरेदी किंमत जर इकडे आणताना प्लस होणार, 20 आणि 4 घेणार म्हणजे 24 खरेदी किंमत बरोबर 20 विक्री किंमत. मग आता या ठिकाणी तेच मग बरोबरचे चिन्ह आहे, तर खरेदी किंमत ही विक्री किंमत होत असते, विक्री किंमत ही खरेदी किंमत होत असते. म्हणजेच या ठिकाणी खरेदी किंमत होणार 20 आणि विक्री किंमत किती होणार आपल्याजवळ 24. विक्री किंमत 24 रुपये होणार. तर मग आता पहा, 4,900 रुपयाला विकले, मग एका युनिटची किंमत किती 24. मग आता याच्यात दिलेली किती आहे, एकूण 4,920, तर भाग्याला किती करू आपण 24, आपली खरेदी किंमत भेटून जाते. 24 नंतर काय भागतो म्हटलं तर 24 एक 24, 24 दुनी 48, एक उरला म्हणजे झाले 120, 24 5 24 दुनी 48. ठीक आहे, मग उरला किती 1, भाग जाते म्हणजे 0, 24 5 100 म्हणजे किती झाले 205, म्हणजे खरेदी किंमत किती रुपये येणार 205 रुपये येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, एका व्यक्तीने दशादशी 10% दराने 3,000 रुपयाचे 2 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले, तर 2 वर्षानंतर व्याज किती मिळणार. पहा, आता दशादशी दर जो आहे तो जो दशादशे या ठिकाणी दर दिलेला किती टक्के 10%, 2 वर्षाचे म्हणजे किती होणार 20%. 2 वर्षाचे 20% व्याज पाहिजे, कितीवर 3,000वर. मग 3,000चे 20% जर आपण इथे या ठिकाणी काढतो म्हटलं 0 0 कटले, म्हणजे किती रुपये होणार 600 रुपये व्याज. म्हणजे 2 वर्षानंतर हे 3,000 रुपये प्लस 600 रुपये म्हणजे त्याला किती रुपये द्यायला लागेल परत 3,600 रुपये. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 54, एका संख्येची चौपटीतून त्या संख्येची तिप्पट वजा केली असता 18 येतात, तर ती संख्या कोणती पहा. आता समजा आपल्याला माहित नाही, तर ती संख्या समजा x आहे. एका संख्येच्या चौपटीतून, समजा ह्या संख्येची चौपट म्हणजे गुणिले 4 मधून तिप्पट म्हणजे गुणिले काय होणार 3x वजा केली तर किती भेटते 18 भेटते. आता आपण 4 गुणिले x म्हणजे काय झाले 4x वजा 3 गुणिले x म्हणजे 3x म्हणजे झाले 18, म्हणजे x बरोबर किती आला 18. म्हणून आपण काय x किती पकडला होता, आपला समजा संख्या काय पकडली होती x, म्हणजे उत्तर काय येणार आपला 18. पर्याय क्रमांक 2. पुढचं, एका वर्गात विद्यार्थी मध्ये 720 मोबाईल किती प्रकारे वाटल्या जाऊ शकते. मग पहा, आता हे 720 मोबाईल आपल्याला विद्यार्थीमध्ये वाटायचे ते किती प्रकारे वाटले जाऊ शकते. तर या 720चे आपल्याला काढणार गुणनखंड, काय काढा लागते गुणनखंड काढा लागते. ठीक आहे, म्हणजेच पहा आता लक्षात 720चे गुणनखंड कसे काढा लागणार, 720 याला आपल्याला भाग द्यायला लागन. मग शेवटी 1 पर्यंत भाग द्यायचा, 2 जर केले भागतो म्हटलं तर कोणत्या संख्येला 2 भागतो त्याची अर्धी होत असते, म्हणजे इथे होणार 360. पुन्हा 2 भागतो म्हटलं म्हणजे किती होणार 180. पुन्हा 2 भागतो म्हटलं म्हणजे 90. पुन्हा 2 भागतो म्हटलं म्हणजे किती आले 45. आता जर का 3 भागतो म्हटलं तर किती आले 15. पुन्हा जर का 3 भागतो म्हटलं तर 3 5 15 आणि आता किती आला 5, म्हणजे शेवटी किती आला आपल्याजवळ 1 उरला. मग आता इथं काय होते 2 किती वेळा 1 2 3 4, म्हणजे 2 हा 4 वेळा, म्हणजे 2च्या डोक्यावर 4 लिहायचे. गुणिला 3 किती वेळा आहे 2 वेळा, म्हणजे 3च्या डोक्यावर काय येणार 2 येणार. ठीक आहे, गुणिला 5 एकच वेळा म्हणजे 5च्या डोक्यावर 1. आता गुणनखंड काढायसाठी काय करायला लागते, फक्त पॉवर घ्यायला लागते आणि पॉवर मध्ये प्रत्येकात 1 जोडा लागते.
म्हणजेच 4 अधिक 1, ठीक आहे. इथं होणार गुन्हेला 2 अधिक 1, इथं 1 अधिक 1, मग 4 ने किती झाले 5, 2 ने 1 3, गुन्हेला 2, 1 ने 1 2, म्हणजे 5 3 15, 15 2 30, म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला 30 मोबाईल वाटला जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 56, 2, 5 आणि 9 या संख्येने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 2, 5 आणि 9 पर्याय आपल्याजवळ 2250, त्यानंतर 2241, त्यानंतर तिसरा पर्याय 1125 आणि चौथा पर्याय 1122. मग 2, 5, 9 भाग गेला पाहिजे. आपल्याला कसोट्या माहित पाहिजे. पहा 2 ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असून त्याला भाग जाते. मग इथं 1 आहे, इथं 5 आहे, म्हणजे याला भाग जाणार नाही. ठीक आहे, इथं 1 आहे, इथं 5 आहे, याला भाग जाणार नाही 2 न. मग आता 5 न गेला पाहिजे, तर 5 ची कुसरी काय म्हणते? शेवटी काय पाहिजे? 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. इथं 0 आहे, पण इथं 5 आहे का? इथं नाही, इथं किती आहे? 2च आहे, म्हणजे इथं भाग जाणार नाही. मग संख्या कोणती उरली? फक्त एकच. आणि 9 ची कुसरी काय म्हणते? दिलेल्या अंकाच्या बेरजेले जर का 9 ने भाग गेला त्या संख्येला निशेष भाग जर अंकाची बेरीज. मग पहा 5 2 7, 7 2 किती झाले? 9, 9 ले 9 न भाग जाते, म्हणजे याला 2 ने भाग जाते, याला 5 ने भाग जाते, 9 ने भाग जाते, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 57, एका व्यक्तीने एक वस्तू 25% नफ्याने विकली. जर त्याने ती वस्तू 20% कमीने खरेदी केली असती आणि त्याला 12 रुपये 60 पैसे कमीने विकली असते, तर त्याला 30% नफा झाला असता, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती म्हणते पहा. आता समजा आपल्याला माहित नाही, तर या ठिकाणी आपण पकडू खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? समजा आपली 100% खरेदी किंमत आहे. 25% नफ्याने विकली, म्हणजे हे जी वस्तू आहे SP 25% नफ्याने विकली, म्हणजे कितीला विकली? 125 ला विकली. जर त्याने तीच वस्तू 20% कमीने खरेदी केली असते, म्हणजे हे जे 100 ची वस्तू खरेदी केलेली आहे, हे त्यानं 20% कमीने खरेदी केली असते, म्हणजे कितीले? 80% जर का त्यानं खरेदी केली असती, तर त्याला 12 रुपये 60 पैसे कमी मिळाले असते, तर त्याला 30% नफा होतो. काय नफा होतो? 30% नफा होतो. म्हणजे हे जे वस्तू आहे त्याला 1% नफ्याने विकायला लागून आली, 30% जर का नफ्याने विकली. जर 100 ची वस्तू 125 ला विकली आणि तेच जर का त्यानं 20% कमी दराने खरेदी केली, म्हणजे 80 ला खरेदी केली, आणि त्यानं 30% नफ्याने विकले, तर किती रुपये जास्त भेटून आला? हे इथं फरक तुम्हाला माहित पडणार. किती रुपये जास्त भेटून आला? 12 रुपये 60 पैशाचा फरक पडतो. मग 80 ची 30% नफ्याने विकली, म्हणजेच 80 ची वस्तू 30% म्हणजे 0 8 24, म्हणजे 24 रुपये जास्त, म्हणजे किती रुपयाले? 104 रुपयाला विकली. म्हणजे पहिले तो वस्तू कितीला विकत होता? 125 ला, आता कितीला विकते? 104 ला विकते. तर किती टक्केचा याच्यात या ठिकाणी फरक पडला? तर 125 आणि 104, म्हणजे कितीचा फरक पडला? 21% फरक पडला. नाही, 21% फरक म्हणजे किती रुपये आहे? 12 रुपये 60 पैसे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो 21% म्हणजे 12.60. आपल्याला काय पाहिजे? खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? 100%. तर 100% म्हणजे किती? हा जर का पॉईंट काढतो म्हटलं 0 कुठून जाते? 21 जर केले वागतो म्हटलं, म्हणजे किती येणार? 60. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ याची खरेदी किंमत किती रुपये येणार? 60 रुपये येणार. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 58, 260 पृष्ठाच्या एका पुस्तकावर संख्या अंकित करण्यासाठी 5 अंक किती वेळ येणार म्हणते. मग पहा 5 अंक पाहिजे. आता 5 अंक म्हणा, 2 अंक म्हणा, कोणतेही अंक म्हणा, आपल्या लक्षात घ्या. सगळ्यात पहिले 5 अंक 5 मध्ये येणार. मग 15, इथं 25, 35, 45, 50, 50 मध्ये येणार ना, आणि इकडे 55, त्यानंतर 65, त्यानंतर 75, त्यानंतर 85, इकडे झाले 95. ठीक आहे. मग त्यानंतर इकडून जर का आपण मोजतो म्हटलं तर 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 59. ठीक आहे. मग आता जर का याच्यात मोजतो म्हटलं, मग 5 अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, हे झाले 11. त्यानंतर इकडून जर का मोजतो म्हटलं 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. म्हणजे हे किती झाले? 9 आणि 11 किती झाले टोटल? हे झाले याच्यात किती वेळा? 20 वेळा. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 20 वेळा येते. पुन्हा 1 ते 100 पर्यंत किती वेळा येते? 20 वेळा येते. मग आता किती झाले? हे 200 पर्यंत. 200 पर्यंत किती झाले? 40. मग आता मग पुढे काय पाहिजे आपल्याला? 200 किती पाहिजे? 60 पर्यंत. 200 ते 60 पर्यंत पाहिजे. तर 200 ते 60 पर्यंत म्हणजे ते किती वेळा? ते 16 वेळा येते. ठीक आहे. म्हणजे इथं 40 प्लस 16 इकडचे सोडून द्या लागेल. इकडचे जर का सगळे आपण मोजतो म्हटलं 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 1 16, इकडचे सगळे सोडून द्यायला, कारण की हे इकडचे चालले आपले इकडे 60च्या वर चालले, म्हणजे 55च्या वरच्या चालले. आपल्याला काय पाहिजे? 60 पर्यंतचे पाहिजे. मग इथं काय होणार? 40 प्लस 16 म्हणजे किती होणार? 56. म्हणजे एकूण किती होणार? 56 येणार. पर्याय क्रमांक 4. क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59, 3800 चा
25/9 चा 15% म्हणजे भागेला 100 चा 18% म्हणजे भागेला 100 बरोबर किती? पहा आता कंचे भागू बेवचा प्रश्न आहे, आपल्याला काटाकुटी आली पाहिजे. म्हणजे हे 2 शून्य 2 शून्य सोबत कटून गेले. मग इथं 25 एक 25 25 चौक होते 100. त्यानंतर जर आपण भागाकार देतो म्हटलं तर 3 दुनी 6 3 त्रिक 9 3 पाची 15. ठीक आहे. मग अजून जर का पुन्हा भागाकार देतो म्हटलं तर इथं बे दुनी 4 बे 9 18. त्यानंतर 3 एक 3 3 त्रिक 9. 2 जर काही भागतो म्हटलं मग आता सर्व आपण गुणाकार करून घेऊ. ठीक आहे. इथं बे एक बे इथं किती बे एक बे 9 18 19 झाले. ठीक आहे. म्हणजेच काय होणार 19 गुणिला 5 त्रिक 15चा गुणाकार करावा लागेल. म्हणजे इथं 15 9 135 5 हातचे आले समजा आपले 13. 15 एक 15 15 13 किती 28 म्हणजे किती 285 म्हणजे पर्याय क्रमांक 1 285. प्रश्न क्रमांक 60 दिलेला आपल्याला. इथं वर्गमुळात 3 चा घात 2 वजा वर्गमुळात 0.1 चा घात 2. मग आता वर्गमुळात 3 दिलेला आणि तो वर्गसंख्या दिली म्हणजे वर्गमुळातली संख्या आणि वर्गसंख्या कडून जायचं म्हणजे इथे येणार 3. हे पुन्हा काय होते वर्गमुळातली संख्या आणि वर्गसंख्या कडून जात असते म्हणजे काय ना 0.1. मग 3 मधून 0.1 गेला किती येणार 2.9 म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 61. चौरसाची एक बाजू 8.8 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? मग चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय होते बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ 61 वा प्रश्न. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर इथं या ठिकाणी काय असते बाजूचा वर्ग. म्हणजेच आपल्याला काय दिलेली संख्या 88 दिलेली आहे म्हणजे 8.8 दिलेला म्हणजे 8.8 चा काय करायचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. आता ह्या संख्येचा जर का आपल्याला या ठिकाणी वर्ग काढायचा आहे तर 88 चा वर्ग 8.8 8 किती होऊन आले 64 8 64 8 64 64 दुनी 128 लिहून घ्या. याच्यात जोडून द्या करा बेरीज 4 8 आणि 6 14 4 आजचा आला 1 4 5 6 7 हे 7 म्हणजे किती झाले 77 44. किती घरांतर पॉईंट होते एका घरांतर पण वर्ग म्हटलं 2 घरांतर म्हणजे किती 77.44 म्हणजे याचा पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 62. हरीला 80 किलोमीटर चालायचे आहे, तो ताशी 16 किलोमीटर याप्रमाणे 4.5 तास चालला तर किती अंतर शिल्लक राहिले? एकूण जे अंतर आहे त्याला 80 किलोमीटर चालायचं आहे, तो ताशी 16 किलोमीटर प्रति तास याप्रमाणे तो चालला 4.5 तास चालला. म्हणजेच किती तास चालला म्हणजे 16 गुणिला 4.5 गुणाकार करतो म्हटलं म्हणजेच पहा इथं 6 पंचे 30 चे शून्य चालले 3 5 एक 5 5 आणि 3 8 6 चौक 24 4 हातचे आले 2 4 एक 4 5 6 म्हणजे किती किती होणार 0 8 आणि 4 12 म्हणजे किती किलोमीटर चालला तो पॉईंट दिला का नंतर तो 72 किलोमीटर चालला. होते किती 80 72 मधून 80 चालला म्हणजे उरले किती 6 किलोमीटरचे आपलं 8 किलोमीटरचे नंतर उरले म्हणजे पर्याय क्रमांक 2 8 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 63. प्रश्न क्रमांक 63 दिलेला वर्गमुळात प्रश्नार्थक चिन्ह -2 बरोबर 19. ठीक आहे. मग आता हे -2 इकडे काय होणार प्लसचे 2 होणार म्हणजे वर्गमुळात प्रश्नार्थक चिन्ह बरोबर किती झाला इथं 21. मग आता हे वर्गमुळाचं चिन्ह जर काढायचं असेल तर बरोबरच्या तिकडची संख्येचा वर्ग करावा लागत असते, नियम आहे. म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह ज्याच्यात असा 21 चा वर्ग किती होणार 441 म्हणजे पर्याय क्रमांक 4 441. प्रश्न क्रमांक 64. एका वस्तूची खरेदी किंमत 15,000 रुपये आहे, जर त्यावर 12% सूट दिली जाते तर शुद्ध विक्री किंमत 12,078 करण्यासाठी किती टक्के अतिरिक्त सूट द्यावी लागणार? मग पहा समजा एका वस्तूची किंमत आहे म्हणते 15,000 रुपये, याच्यावर 12% सूट देते म्हणजे देते किती म्हणजे 100ची वस्तू आहे, याच्यावर 12% सूट भेटली म्हणजेच किती टक्केले विकली समजा हे 88% विकली म्हणजे 88% म्हणजे काय झाले भागेला 100. तर त्याच वस्तूवर आता ह्याच वस्तूवर 12,778 रुपये 12,078 रुपये विकायची आहे तर किती टक्के सूट भेटणार? मग हा जर का पॉईंट काढतो म्हटलं मग 2 शून्य 2 शून्य या ठिकाणी कडून गेले म्हणजे 150 गुणिला 88 बरोबर 120 78 गुणिला प्रश्नार्थक चिन्ह. हे जर का आपण भागाकार देतो म्हटलं तर आपण 2 न भागाकार देतो म्हटलं किंवा 11 न भाग जाणार 7 आणि 1 8 8 आणि 2 10 नाही इथं 1 झाला. ठीक आहे 1 आणि 8 9 मग ठीक 11 न भाग देतो पहा 11 8 88 इथं 11 1 11 उरला 1 11 9 99. ठीक आहे उरले किती 8 11 8 88. ठीक आहे भाग जात नाही म्हणजे हे किती झाले आपल्याजवळ 1908. हे झाले आपल्याजवळ 1908 बरोबर आहे. मग इथं 150 गुणिला हे जर का पुन्हा भागतो म्हटलं तर 1908 झालं ना भागाकार जर देतो म्हटलं इथं या ठिकाणी पुन्हा
120 78 गुणिले प्रश्नाचं चिन्ह 11 1 11 भागजातनी 1 आला. ठीक आहे, म्हणजे इथं भागजातनी 0 झाले. ठीक आहे, चुकला भागाकार. म्हणजे किती झाले 107, म्हणजे झाले 11 9 99 उरले किती 8 11 8 88 म्हणजे किती झाले 1098 झाले इथं. ठीक आहे, पुन्हा जर काही भागाकार देतो म्हटलं तर 2 न भाग करतो, इथं 4 जाणार, इथं 5, इथं 2 चौक 8 2 9 18, इथं 4 आणि 4 9 9 न भाग जाईल 3 न भाग जाईल. ठीक आहे, 3 5 15 झाले 50 गुणिले 4 3 3 1 3 2 3 8 24 3 त्रिक 9. ठीक आहे, म्हणजे हे 5 चौक 20 म्हणजे हे झाले 200. म्हणजे एक वस्तू हे काय आली आपली खरेदी किंमत 200ची, हे काय झाली विक्री किंमत. 200 ले खरेदी केली आणि 183 ले विकली, म्हणजे किती टक्के सूट दिली, म्हणजे 200 वर किती रुपये सूट भेटली 17 रुपये. 200 वर 17 रुपये सूट भेटली तर 100 वर किती, तर इथे 8.5%. म्हणजेच पर्याय क्रमांक याच्यात दिलेला नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर अतिरिक्त सूट किती द्यायला लागणार 8.5%, म्हणजेच 8.5% पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 65. प्रश्न क्रमांक 65 9/8 अधिक 3/4 कंसात 17/15 वजा 1/3. आता आपली जी बेरीज करणं आहे इथं छेद सारखा करणं आहे, तर इथं 8 इथं 4 आहे, म्हणजे इथं किती येणार छेद सारखा, म्हणजे दोघे असं इथे 8 9 जातच्या तसा 4 न 2 न गुणाकार वरचा सुद्धा 2 न 2 2 3 2 6. इथं काही नाही म्हणजे गुणाकार असते. मग इथं 15 आहे, तर येईल 15 करायला लागेल, म्हणजे येईल किती गुणाकार 5 ल वरचा सुद्धा 5 न गुणा, म्हणजे 5 1 5 17 मधून 5 गेले, इथं उरते 12 आणि 9 6 इथे येऊन आले 15 15/18 गुणिले 12/15 15 15 कटले 4 2 8 4 3 12 म्हणजे किती येणार 302. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 66. प्रश्न क्रमांक 66 2.1/6 अधिक 4.2/3 अधिक 1.2/3 बरोबर किती. मग इथं काय होत असते, बाजूसोबत गुणाकार वरची संख्या बेरीज होत असते. 6 2 12 12 ने किती झाले 13/6 अधिक 4 3 12 12 13 14/3 अधिक 3 1 3 3 न 2 5/3. आता बेरीज करणार आहे 6 3 3 याचा लसावी होते 6. मग इथं 6 गुणिले 1 म्हणजे 13 गुणिले 1 म्हणजे 13 होणार अधिक इथं 2 न गुणाकार वरचं सुद्धा 2 न 14 2 किती होणार 28 अधिक इथं 2 न म्हणजे इथे 2 न म्हणजे 5 2 10. आता याची जर का आपण या ठिकाणी बेरीज करतो म्हटलं तर पहा इथं 8 आणि 3 11 1 चला 1 2 3 4 आणि 1 5 म्हणजे 51/6 याला 3 न भाग जाते 3 2 6 3 1 3 3 7 1 म्हणजे 17/2 आणि 17/2 म्हणजेच पर्यायामध्ये ऑप्शन आपल्याला दिसते 8.1/2 म्हणजे 8 2 16 1 17 म्हणजे पर्याय क्रमांक 2 8.1/2. 67 13चा वर्ग अधिक 3चा वर्ग भागेला वर्गमुळात 196 बरोबर किती. मग पहा 13चा वर्ग 169 होते अधिक 3चा वर्ग 9 होते, वर्गमुळात 196 आहे, त्याचा वर्गमूळ येते 14. जर आपण बेरीज करतो म्हटलं तर 9 9 किती झाले 1808 हातचाला 1 6 आणि 1 7 म्हणजे 178/14. याला जर का भागाकार देतो म्हटलं तर कोणती संख्या येते का आपण पाहू. जर का समजा 2 न भाग दिलो 2 7 14 2 8 16 1 2 9 18. ठीक आहे, म्हणजे 89/7 आला. भाग देता येते काय तर पाहून घ्या 7 1 7 उरला किती 1. ठीक आहे, झाले 7 2 14 म्हणजे 12 पॉईंट. ठीक आहे, म्हणजे 7 2 14 हे झाले 4 5 हे 50 7 7 49 नाही म्हणजे 12.7 येणार, पण इथं 12.30 म्हणजे पर्याय क्रमांक 4 येणार यापैकी नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68. प्रश्न क्रमांक 68 2.1/3 अधिक प्रश्नार्थक चिन्ह अधिक 1/6 बरोबर 5.1/4. ठीक आहे, मग 3 2 6 आणि 1 7/3 अधिक प्रश्नार्थक चिन्ह 6 1 6 आणि 1 7/6 बरोबर 5 चौक 20 आणि 21/4. मग आता याची बेरीज करून घेऊ पहिले. 6 आणि 3 याचा लसावी होते 6. मग इथं 3 ने 2 न गुणला म्हणजे 7 2 14 अधिक 7 बरोबर 21/4 प्रश्नार्थक चिन्ह ज्याच्या तसा 14 आणि 7 किती 21/6 म्हणजेच 21/6 अधिक प्रश्नार्थक चिन्ह बरोबर 21/4. प्रश्नार्थक चिन्ह पाहिजे ज्याच्या तसा राहू द्या. हे प्लसची संख्या घेताना मायनस होणार, म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह बरोबर 21/4 मायनस 21/6. याचा लसावी किती येणार 12. 4 आणि 7 लसावी येते 12, म्हणजे इथे किती गुण लागणार आपल्याला 3 म्हणजे झाले 63 वजा इथं 2 म्हणजे हे झाले आपल्याजवळ 42. 63 मधून 42 गेले किती होते 21/12 आणि 21/12 म्हणजेच 3 7 21 3 चौक 12 म्हणजे 7/4 आणि 7/4 म्हणजे 1.3/4 पर्याय क्रमांक 1 1.3/4. प्रश्न क्रमांक 70 एका फलंदाजाने आपल्या 13व्या डावात
13व्या डावात 97 धावा काढल्या, त्याची सरासरी 5 धावांनी वाढ झाली, तर 13व्या डावानंतर त्याची सरासरी किती? मग पहा, 13व्या डावात त्याने किती धावा काढल्या? म्हणते 97 धावा काढल्या, तर 5 धावांची वाढ झाली, म्हणजेच इथं 13 गुणिले 5 म्हणजे 13 5 65, म्हणजे 97 ते 65 ची वाढ झाली, म्हणजेच काय करावं लागेल? हे वजाबाकी करावं लागेल. 97 मधून 65 गेले, 7 मधून 5 गेले 2, 9 मधून 6 गेले किती? 32. मग वाढ किती झाली? म्हणते सरासरीत 5 ची वाढ झाली, म्हणजे 5 प्लस करून द्या, म्हणजे 32 आणि 5 किती झाले? 37. म्हणजे 13व्या डावानंतरची सरासरी किती आली? 37. पर्याय क्रमांक 4. तर 1/12 भागेला 1/12 भागेला 1/12 भागेला 1/12 भागेला 1/12 बरोबर किती? मग पहा, आता क्रमागत संख्या भागाकारात आहे तर काय करायच्या? तर इथं या ठिकाणी 1/12 हा दसच्या दसा येणार, बाकीच्या सर्वच्या सर्व संख्या हे काय जाणार? अंशाची संख्या छेदात, छेदातली संख्या अंशात, आणि चिन्ह काय होणार? गुणाकार. म्हणजे गुणिला काय होणार? 12/1 गुणिला 12/1 गुणिला 12/1 गुणिला 12/1. अंशाची संख्या छेदात जाते, छेदातली संख्या अंशात येते. जर क्रमागत भागाकार असेल तर म्हणजे 12 कटला, 1 कटला, मग संख्या काय उरली? फक्त 12 गुणिला 12 गुणिला 12 म्हणजे 12चा घन. 12चा घन या ठिकाणी किती होते? 1728. पर्याय क्रमांक 2 1728. प्रश्न क्रमांक 72. प्रश्न क्रमांक 72 म्हणते इथं या ठिकाणी वर्गमुळात 12 गुणिला 12 गुणिला 5 गुणिला 5 वजा 20 गुणिला 20 गुणिला 2 गुणिला 2. मग आता इथं 12चा वर्ग झाला 144, किंवा पहा 144 2 वेळा जर का वर्गमूळ संख्या आहे तर वर्गमूळाच्या बाहेर निघताना ते 1 वेळा येते, म्हणजे हे झाली 12 आणि हे झाले 5. इथे जसं 2 वेळा आहे तर 1 वेळा येते, म्हणजे 20 गुणिला झाली 2. 12 पंच 60, 20 दुनी 40, 60 मधून 40 गेले किती उरते? 20. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 73. जर 208.705 लांबीच्या एक काठीचे 23.105 लांबीचे सारखे तुकडे केले तर एकूण किती तुकडे होणार? मग पहा, 208.751 लांब मीटर अशी काडी आहे म्हणते, तिचे 23.207 मीटर लांबीचे सारखे तुकडे केले म्हणजे भागावं लागेल 23.105. ठीक आहे, मग आता भागा जर आपण करतो म्हटलं तर इथं 8 पंचे किती झाले? 40 आणि 5 दुनी 10, म्हणजे 10/40 अधिक 7 भागेला काय होणार? 5. ठीक आहे, मग इथं बरोबर इथं 23 गुणिला 5, 5 3 15, 5 हातचाला 1, 5 दुनी 10 आणि 1 11, म्हणजे 115. 115 आणि इथे इथं 1 आहे, 115 आणि झाले 116. 116 भागेला 5. ठीक आहे, मग आता हे जर का आपण सोडतो म्हटलं तर हे एवढ्या लांबीची काठी आहे, याचे तुकडे करायचे एवढ्या लांबीचे. मग याची जर का बेरीज इथं हे बेरीज येणार 1047 भागेला 5. ठीक आहे, त्यानंतर 116 भागेला 5. मग इथे हे जाणार गुणाकारात, हे जाणार वरतो, म्हणजे ही संख्या इथं जाणार. हे संख्या जाणार इथं, ही संख्या जाणार इथं, म्हणजेच 1047 भागेला 5 गुणिला 5 गुणिला 116. जर का याचा जर का आपण भागाकार करतो म्हटलं तर 54. ठीक आहे, याचा गुणाकार बरोबर आला काय? 208 गुणिला 5, 208 गुणिला 5, 8 45 0 4, 5 0 0 4, इथं 5 दुनी 10, 240 छेद 240 आणि 1040 प्लस 7 1047. याचा गुणाकार 23/5. मग इथं 23 गुणिला 5, 5 3 15, 5 चालले का 5 दुनी 10 आणि 1 11, 115 प्लस 116. मग हा 5 5 तर आपला कुठून गेला? जर भागाकार जातो म्हटलं तर इथं भागाकार जाते काय? तर तुकडे किती पडणार? मग इथं 9 54 होणारे. लांबीचे किती तुकडे पडणार? 200 झाली, इथं किती पाहिजे होते? 4 पाहिजे होते, तर भागाकार पूर्ण गेला असता, पण इथं 7 आहे म्हणजे भाग पुरेपूर जात नाही, म्हणजेच काय येणार? यापैकी नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. जर का इथं समजा 4 असते तर इथं भागाकार पुरेपूर गेला असता, म्हणजे इथं आले असते 4. ठीक आहे, मग हे पुरेपूर भाग गेला असता 9 वेळा, म्हणजे उत्तर आलं असतं 9, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आलं असतं. पण इथं 7 असल्याच्या थोडी चूक झाली, म्हणजे किती येणार? यापैकी नाही, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 74. 2 3 4 0 5 अंकांचा उपयोग करून तयार केलेली 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? मग पहा, आता जर का एखाद्या संख्येत 0 असेल आणि तुम्हाला लहान संख्या तयार करायची असेल तर 0 सोडून जे त्याच्यापेक्षा मोठी संख्या सर्वात पहिली ते घ्यायची. म्हणजे इथं 2 घ्यायला लागेल सर्वात पहिले, जर सर्वात लहान अंक तयार करायचं तर मग घ्यायला लागेल 0, मग 3 4 आणि 5, म्हणजेच
20 345 पर्याय क्रमांक 4. एका त्रिकोणाचे दोन माप प्रश्न क्रमांक 75. एका त्रिकोणाचे दोन मापे 65.8 आणि 53.5 आहे, तर तिसरा माप किती? तिसरा माप माहिती नाही, म्हणजे एकूण त्रिकोणाची बेरीज असते 180. ह्या दोघांची बेरीज जर करतो म्हटलं तर 8 आणि 5 13 3 हातचा आला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11, 6 आणि 5 11 आणि 1 12, म्हणजे किती झाले 121.3. आणि 121.3 मधून जर आपण 180 वजा केले तर आपल्याला उत्तर भेटते या ठिकाणी 60.7, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 76. पर्यावरणवादी या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून युद्ध शब्द तयार होणार? पर्यावरणवादी. ठीक आहे, तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहे शब्द 6 7, त्यानंतर 4 5, त्यानंतर 3 5 आणि 3 2. मग आपण पर्यावरण जर का गेलो तर 4 आणि 5, 4 म्हणजे 1 2 3 4 आणि 5, 4 आणि 5 म्हणजे काय दिसते? रनचा अर्थ काय असते? युद्ध, म्हणजे पर्याय क्रमांक 2 4 आणि 5. प्रश्न क्रमांक 77. प्रश्न क्रमांक 77 असं दिलेला आहे श न श या पा रा झे. ठीक आहे, या सर्व अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनविल्यास त्याचे पहिले अक्षर काय येणार? तर ह्या सर्व अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनते पाश्चरायझेशन. पाश्य राय झेशन. पाश्चरायझेशन तुम्ही शब्द ऐकला असन, म्हणजेच बाष्पीकरण. तर पहिला शब्द कोणता तयार होते? पा. पर्याय क्रमांक 4 पा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78 दिला 3 16 125 असं दिलेलं आहे. प्रश्नाचं चिन्ह आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे 2 8 81. त्यानंतर 3 36 144, 5 36 343, त्यानंतर 7 67 256. पहा इथं 3 मध्ये 1 प्लस केला म्हणजे 4 4चा वर्ग 16 आणि 3 मध्ये पुन्हा 1 प्लस केला 5 5चा घन 125. 2 मध्ये 1 प्लस केला 3 नाही येत, 3 मध्ये 1 प्लस केला 4चा वर्ग नाही येत. आता 5 5 मध्ये 1 प्लस केला 6 6चा वर्ग झाला 36 आणि पुन्हा अजून 1 प्लस केला 7 7चा वर्ग 7चा घन 343, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 79. विसंगत पद ओळखा म्हणते. आपल्याला दिलेला आहे हिरा, त्यानंतर दिलेला आहे कोक, त्यानंतर दिलेला आहे ग्राफाइड आणि दिलेला आहे फ्लोरीन. मग आता हिरा कोक ग्राफाइड हे कायचे? हिराचेच अपरूप आहे, तर कोक नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय येणार? वेगळा येणार. प्रश्न क्रमांक 81. प्रश्न क्रमांक 81 दिलेला आहे 56 भागेला 98, त्यानंतर 96 भागेला 120, 92 भागेला 161 आणि 60 भागेला 105. आता ह्या सर्व संख्येला जर का भाग देतो म्हटलं तर फक्त पर्याय क्रमांक 2 सोडून सगळ्याचे गुणोत्तर निघते. इथं या ठिकाणी 4 यास 7 निघते. येले 14 न भाग जाते, येले 23 न भाग जाते, येले 15 न भाग जाते, म्हणून गुणोत्तर किती निघते? 4 यास 7. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85 दिला आहे 9 8 यास 72, तर 9 6 किती? 9 8 72, 9 6 किती होणार? 54, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक दिलेला आहे 86. ईडी बरोबर 4, तर EH बरोबर किती? मग ED म्हणजे ए किती येते? 1, डी किती? 4 4 1 4, ई किती येते? 5, एच किती? 8 5 किती झाले? 40, म्हणजे पर्याय क्रमांक 3 40. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87 दिलेला आहे 2 5 11 23. पुढची संख्या काय? 2 मध्ये 3 प्लस केले, ठीक आहे, मग इथं किती प्लस केले? 3, इथं 5 प्लस केले, ठीक आहे, किंवा बेदुनी 4. पहा कसा आहे? बेदुनी 4 प्लस 1 5, 5 2 10 प्लस 1 11, 11 2 22 प्लस 1 23, 23 2 46 प्लस 1 म्हणजे किती झाले? 47, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 88. गुणेला भागेला प्लस गुणेला भागेला प्लस गुणेला, त्यानंतर प्लस गुणेला भागेला, त्यानंतर गुणेला प्रश्नार्थ चिन्ह आणि प्लस. या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला आहे गुणेला भागेला गुणेला भागेला प्लस आणि प्लस भागेला. मग पहा इथं आपल्याला असं दिसून येते, समजा इथं भागाकार आहे,
आपला गुणाकार आहे, भागाकार आहे, प्लस आहे, गुणाकार आहे. मग इथं काय झालं पहा, हा जो पहिला गुणाकार आहे तो कधी गेला इथं शेवटी गेला. ठीक आहे, दुसऱ्या ह्याच्यात काय झाला शेवटी गेला. त्यानंतर मग तिसऱ्या कुठला 2 नंबरवर आला. मग आता इथं काय चौथ्या काय येणार, इकडून तर का मस्त मोठं 3 नंबरवर, म्हणजे इथं काय ना गुन्हेला. त्यानंतर इथं काय भागाकार आहे. भागाकार जर का समजा हा भागाकार कुठं आला, समजा इथं होता, इथं पहिल्या नंबरवर आला. जर मग इथून इथं आला शेवटच्या नंबरवर, मग इथं काय येणार अजून एक घर समोर सरकणं, म्हणजे कुठे येणार इथं येणार, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 येणार गुणिला. प्रश्न क्रमांक 92. एका 15 मीटर खांबावर एक माकड एका मिनिटात 5 मीटर चढतो, दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली उतरतो, तर खांबाच्या टोकावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार. मग पहा, एकूण अंतर किती आहे 15 मीटरचं. तर जे एकूण अंतर आहे ते लिहून घ्यायचं, आणि जो पहिली वेळ चढते ते काय करायची वजा, म्हणजे 15 मधून 5 गेले किती होणार 10 मीटरचा विचार करा सध्या. मग आता तो 5 मिनिटाले 3 मीटर चढते, आणि दुसरा जो आपला एका मिनिटाले तो 5 मीटर चढते, आणि दुसऱ्या मिनिटाले 3 मीटर घसरते. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ 5 चढते 3 घसरते म्हणजे 2 चढते, म्हणजे किती मिनिटाले 2 मिनिटाले 2 चढते. तर समजा आपल्याजवळ 10 मीटरचा खांब आहे सध्या, मग 2 मिनिटाले 2 मीटर, तर 10 मीटरले किती 10 मिनिटं झाले. मग आता शेवटी किती उरले होते 10 आपला 15 मधून 5 काढले होते, होता तर 15चा, म्हणजे शेवटी किती उरले होते 5. मग आता शेवटच्या मिनिटाला जेव्हा तो चढणार वरचा खाली घसरत नसते, म्हणजे तो त्याची शेवटची मीटरची उंची किती, शेवटी किती मीटर, एका मिनिटाला किती मीटर उंची मारते तो 5 मीटरची उंची मारते. म्हणून शेवटी तो चढणार, म्हणजे तो काय करायला लागेल याच्यात प्लस, म्हणजे किती झाले 11. एक तर असं करू शकता, किंवा इथं एक असं येते लक्षात की बा एकूण उंची, त्यानंतर पहिली उडी जे काही असेल समजा त्याची पहिली उडी, त्यानंतर चढते आणि उतरते याच्यातला फरक, चढते आणि उतरते याच्यातला फरक. आता इथं काय होते ना, एका मिनिटाला चढते दुसऱ्या मिनिटाला घसरते, म्हणून काय होणार गुणिला 2 + 1. मग एकूण उंची किती आहे 15ची, वजा उडी किती मारते 5ची, 3 चढते आपला 5 चढते 3 घसरते, म्हणजे फरक कितीचा आहे 2चा, गुणिला 2 + 1. 15 मधून 5 गेले किती उरते 10, 10 भागिले 2 किती झाले 5, 5 दुनी 10, 10 ने किती झाले 11, म्हणजे पर्याय क्रमांक 2 11. प्रश्न क्रमांक 93 दिलेला आहे. 3 तास 37 मिनिटं आणि 48 सेकंद हे कशी लिहायचे, आपल्याला दशांश मध्ये लिहायचे. कशी लिहायचे, दशांश अपूर्णांकात लिहायचे आहे. तर पहा, आपल्याला पर्याय दिलेला आहे 3.73, दुसरं 3.53, त्यानंतर तिसरं 3.63 असं दिलेलं आहे या ठिकाणी. मग आता आपल्याला रूपांतर करायचं आहे, तर मग काय लक्षात घ्या, तर हे ऑप्शनवरून सोडवा. ऑप्शनवरून जर का आपण सोडवतो म्हटलं तर पहा, आता हे 3 तास तर ज्याच्या तसे राहणारच. मग शेवटचे जे तास आहे ना, शेवटचे पॉईंट नंतरचे याला काय करायचं मिनिटानं गुणाचं. मग पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येईल. मग पहा 3.63, 63 आपण 60 गुणू. ठीक आहे, मग 60 गुणतो म्हटलं 63 18 8 हात चाला 1, 6 6 36 आणि किती झाले 37. ठीक आहे, म्हणजे हे झाले 37 80. उजवीकडून दूरगंतर पॉईंट आहे, म्हणजे 37 काय झाले या ठिकाणी आपले मिनिटं झाले. ह्या पुन्हा 80 कितीनं गुणाकार करायचा 60. ठीक आहे, 8 सकम किती झाले 48. मग हे काय झाले आपले सेकंद झाले. म्हणजेच 3 तास 37 मिनिटं आणि 48 सेकंद, म्हणजेच आपलं हे पर्यायावरून बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 96. एक घड्याळ 8 वाजून 20 मिनिटं झाले असता तास काटा मिनिट काटा किती अंशाचा कोन करेल. 8 वाजून 20 मिनिटं म्हणते, म्हणजे 12 1 2 3 4, 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 8 वाजून 20 मिनिटं म्हणजे 8 वाजून 20 मिनिटं या ठिकाणी झाले. मग 8 वाजून 20 मिनिटं झाले असता सध्या याच्यामध्ये किती अंशाचा कोन आहे 30, आपला 1 2 3 4, 4 म्हणजे किती अंशाचा कोन आहे 120 अंशाचा कोन आहे. नेहमी गुणिला या ठिकाणी काय होत असते 12/11, म्हणजे किती झाले 240 छेद काय झाले 11 झाले. किती अंशाचा कोन आहे म्हणते ना. ठीक आहे, 120 म्हणजे किती मिनिटं, इथे हे किती झाले, किती मिनिटाचा फरक पडला 1 2 3 4, एकूण किती अंश झाले इथं या ठिकाणी 120 अंश झाले. ठीक आहे, किती मिनिटं आहे इथं 5 10 15, म्हणजे किती झाले 20 मिनिटं. 20 भागेला काय करायचे 2, म्हणजे किती आले 10. ठीक आहे, जर का समजा हा तुमचा तास काटा आहे, तास काटा समोर समजा प्लस करला म्हणजे 20 आणि 10 किती 130, म्हणजे किती अंशाचा कोन तयार होते 130 अंशाचा कोन तयार होते. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 97. प्रश्न क्रमांक 97 दिलेला आपल्याला 5 16 3 7 33 4, त्यानंतर 8 प्रश्नार्थक चिन्ह 6. मग आता इथं काय केलं आहे 5चा वर्ग आणि 3चा वर्ग याची वजाबाकी, 7चा वर्ग 4चा वर्ग याची वजाबाकी, 8चा वर्ग 6चा वर्ग याची वजाबाकी, म्हणजे 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36 याची वजाबाकी करतो म्हटलं ते 28, म्हणजे पर्याय क्रमांक 4. एका रिक्षा तळावर एका रिक्षेत जेवढे रिक्षा आहेत तेवढेच रिक्षांच्या रांगा आहेत. जर एका
रांगेतील रिक्षांची संख्या 13 असल्यास एकूण चाकांची संख्या किती? मग पहा इथं रिक्षांच्या चाकांची संख्या बरोबर बरोबर एकूण रांगेतील रिक्षा गुणिला एकूण रांगा आणि रिक्षाले चाकं असते 3 म्हणजे गुणिला 3. म्हणजे जेवढ्या रांगा आहेत तेवढ्या काय म्हणते रिक्षा आहे म्हणते. म्हणजे रांगेतील रिक्षांची संख्या किती दिली आहे? 13. म्हणून 13 गुणिला 13 आणि प्रत्येकाला चाकं असते 3. 13 गुणिले 13 म्हणजे 169 गुणिला 3. 9 त्रिक 27 ची 7 हातचे आले 2. 6 त्रिक 18 19 20 ची 0 हातचे आले 2. 3 1 3 2 5 म्हणजे एकूण चाकं किती होणार? 507. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 100. एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला गुरुवार असेल तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारची कोणती तारीख असेल? मग पहा एप्रिल महिना जर का आपण विचार करतो म्हटलं याच्यावरून मोजा लागते आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल कितीचा आहे? ते 30चा आहे. मग एप्रिल 30. मग इथं 4 तारखेचा कोणता वार होता म्हणते? 4 तारखेचा गुरुवार. 4 तारखेचा या ठिकाणी गुरुवार होता. म्हणजेच 4 3 2 1 म्हणजे गुरुवार, बुधवार, मंगळवार आणि 1चा काय आला? सोमवार. मग काय म्हणते त्या तारखेचा शुक्रवार कधी? मग 4चा गुरुवार म्हणजे 5चा काय आला? शुक्रवार आला. तर त्या महिन्याचा शेवटचा म्हणजे 5चा या ठिकाणी काय झाला? शुक्रवार. मग अजून 7 दिवसानं 7 आणि 5 12. अजून 7 दिवसानं म्हणजे किती झाले? इथे या ठिकाणी 19 आणि अजून पुन्हा 7 दिवसानं म्हणजे किती झाले? 26. अजून जर का 7 घेतले तर मग किती होणार? हे 33 होणार. पण महिना कितीचा आहे? 30चाच आहे. म्हणून काय येणार? 26 तारखेचा काय येणार? शुक्रवार येणार शेवटचा म्हणजे पर्याय क्रमांक 4.